तुम्ही कधी थांबून विचार केलाय का? आपण रोज केस विंचरतो, सजवतो, कधी कंटाळून कापून टाकतो. पण खरंच केस म्हणजे फक्त सौंदर्य आहे का? की केस म्हणजे तुमच्या शरीराच्या पलीकडे जाणारी एक सूक्ष्म ऊर्जा रेषा? प्राचीन भारत सांगतो, केस हे फक्त शरीराचा भाग नाहीत, ते आत्मा आणि ब्रह्मांड यांच्यातला थेट पूल आहेत. विशेषतः स्त्रीचे केस, जिथे चेतना, भावना, चंद्र ऊर्जा आणि शक्ती एकत्र येतात. आजच्या या एपिसोडमध्ये आपण उघडणार आहोत स्त्रियांच्या केसांमध्ये लपलेली गूढ शक्ती. ही माहिती फॅशनसाठी नाही, ही आहे जागृतीसाठी. नमस्कार, आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या इतका जवळचा आहे, पण आपण त्याकडे त्या नजरेने कधीच पाहत नाही. आपले केस. आपल्यासाठी केस म्हणजे काय? स्टाईल, सौंदर्य, फार तर फार त्यांची निगा राखणं. पण जर मी म्हणाले की आपल्याकडे नवल शिंदे यांचे काही लेख आहेत जे एक पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन मांडतात, तर या स्रोतांनुसार केस हे केवळ शरीराचा भाग नाहीत, ते आपल्या चेतनेला थेट ब्रह्मांडाशी जोडणारे एक शक्तिशाली अँटेना आहेत. हो, आणि ही कल्पना वरवर पाहता जितकी गूढ वाटते, तितकीच ती भारतीय योग, तंत्र आणि वैदिक ऊर्जा विज्ञानात खोलवर रुजलेली आहे. हे स्रोत केसांचा संबंध थेट आपल्या ऊर्जा शरीराशी, म्हणजे ज्याला आपण ऑरा किंवा बायोफिल्ड म्हणतो, त्याच्याशी जोडतात. बरोबर. आजच्या चर्चेत आपण हाच प्रयत्न करणार आहोत की या प्राचीन ज्ञानामागे नेमका काय विचार आहे आणि आजच्या काळात त्याचा काही अर्थ लागतो का. म्हणजे आजची आपली मिशन ही आहे की केसांबद्दलच्या या धाडसी दाव्यांमागील तर्क आणि परंपरा समजून घेणे. चला मग मूळ कल्पनेपासूनच सुरुवात करूया. हे स्रोत म्हणतात की केस हे आत्मा आणि ब्रह्मांड यांना जोडणारा एक डायरेक्ट ब्रिज आहेत. ही खूप मोठी कल्पना आहे. हो, आणि याचा मुख्य आधार आहे योगिक शरीरशास्त्र. अच्छा. योगानुसार आपल्या डोक्याच्या सर्वोच्च भागावर सहस्रार चक्र किंवा क्राउन चक्र असतं. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर हे चक्र म्हणजे आपल्या उच्च चेतनेचं प्रवेशद्वार आहे, जिथून वैश्विक ऊर्जा शरीरात येते. अगदी. आणि हा स्रोतांमधील विचार असा आहे की डोक्यावरचे केस हे याच चक्राचा एक भौतिक विस्तार आहेत, जणू काही त्या चक्रातून बाहेर आलेल्या ऊर्जावाहिन्या. अच्छा, म्हणजे केसांची मुळं थेट आपल्या चेतनेच्या केंद्राशी जोडलेली आहेत असं म्हणायचंय का? या लेखानुसार जेव्हा आपण केसांची योग्य निगा राखतो तेव्हा ते या प्राणाला वरच्या दिशेने म्हणजे सहस्रार चक्राकडे खेचतात आणि यामुळे चेतना अधिक उन्नत होते. म्हणजे केस हे निर्जीव प्रथिनं नाहीत? नाही, ते एक जिवंत ऊर्जा प्रणालीचा भाग आहेत. हे ऐकून मला लगेच भारतीय परंपरेतील शिखा म्हणजे शेंडीची आठवण झाली. आपण तिला फक्त एक धार्मिक प्रतीक म्हणून पाहतो, पण यामागेही हेच ऊर्जा विज्ञान आहे का? नक्कीच. या लेखांमध्ये शिखेचा उल्लेख एका अत्यंत महत्त्वाच्या साधनाच्या रूपात केलाय. ती फक्त धार्मिक ओळख नव्हती. सहस्रार चक्राच्या बरोबर मध्यभागी जिथे ऊर्जेचा एक भोवरा तयार होतो तिथे शिखा ठेवली जायची. ओके. तिचं काम होतं वैश्विक ऊर्जेला ग्रहण करणं आणि तिला शरीरात स्थिर करणं, तिला विखुरण्यापासून वाचवणं. एक प्रकारे ऊर्जेचा संग्रह करणारा रिझर्व्हॉयर म्हणूया तिला. पण मग ऋषीमुनी आणि योगींच्या लांबसडक जटामागे काय तर्क आहे? शिखा जर ऊर्जा एका बिंदूत साठवते तर जटा तर संपूर्ण डोक्यावर पसरलेल्या असतात. यात काही फरक आहे का? खूप चांगला मुद्दा आहे. या दोन्हीमागे ऊर्जेचा वापर वेगळा आहे. शिखा ही ऊर्जेचं कलेक्शन आणि स्टॅबिलायझेशन करते. या उलट योगींच्या जटा म्हणजे एक प्रकारे ऊर्जेचं नेटवर्क आहे. नेटवर्क? हो. हे स्रोत सांगतात की जेव्हा योगी ध्यान करतात आणि जटा बांधून ठेवतात तेव्हा ऊर्जा त्यांच्या डोक्यातच केंद्रित राहते. ध्यान अधिक खोल लागतं, पण जेव्हा ते जटा मोकळ्या सोडतात तेव्हा तीच ऊर्जा त्यांच्या सभोवताली पसरते. अच्छा. ज्यामुळे त्यांना आसपासच्या वातावरणातील अगदी सूक्ष्म कंपनीही जाणवतात. म्हणजे जटा बांधणं हे इनवर्ड जर्नीसाठी आणि मोकळ्या सोडणं हे बाह्य जगाशी जोडलं जाण्यासाठी. वाव, ही कल्पनाच खूप रंजक आहे. आणि देवी देवतांच्या वर्णनातही आपण हेच पाहतो. खास करून देवी दुर्गा किंवा काली यांना नेहमी मोकळ्या लांब केसांमध्ये दाखवलं जातं. यामागे काही विशेष अर्थ आहे? हो, आणि तो थेट स्त्री शक्तीशी जोडलेला आहे. या स्रोतानुसार केस हे स्त्री शक्तीचं म्हणजे प्रकृतीचं एक भौतिक रूप आहेत. ओके. देवीचं मोकळ्या केसांमधलं रूप हे तिच्या अनियंत्रित, प्रवाहित आणि सृजनशील ऊर्जेचं प्रतीक आहे. जशी नदी कोणत्याही बंधनाशिवाय वाहते तशीच ही ऊर्जा. आणि वेणी घालणं? या उलट जेव्हा स्त्री वेणी घालते तेव्हा ती याच ऊर्जेला नियंत्रित करते, संग्रहित करते.
त्यामुळे वेणी घालणं म्हणजे केवळ सौंदर्य नाही तर ऊर्जेचं व्यवस्थापन आहे असं हे लेख सुचवतात. ऊर्जेचा प्रवाह, कंपने ग्रहण करणे याला समजायला सोपं जाण्यासाठी काही आधुनिक उपमा वापरली आहे का या स्रोतांमध्ये? हो, त्यांनी खूप समर्पक शब्द वापरला आहे, अँटेना. अँटेना. या लेखांमध्ये केसांना आपल्या शरीराचा नैसर्गिक अँटेना म्हटलं आहे. यामागे प्रतिकात्मक विचार असा आहे की आपलं शरीर आणि ब्रह्मांड हे ऊर्जेच्या कंपनांनी बनलेलं आहे आणि आपले केस या कंपनांना ग्रहण करण्याचं आणि ॲम्प्लिफाय करण्याचं म्हणजे त्यांचं सामर्थ्य वाढवण्याचं काम करतात. एक मिनिट थांबा. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे या स्रोतांनुसार जर एखाद्या व्यक्तीचे केस लांब आणि निरोगी असतील हो, तर ती व्यक्ती आपल्या सभोवतालच्या सूक्ष्म गोष्टींबद्दल अधिक संवेदनशील बनू शकते. जसं कधी-कधी होतं ना, एखाद्या खोलीत गेल्यावर तिथलं वातावरण किंवा वाइब्स लगेच जाणवतात. अगदी बरोबर. यालाच आपण अंतर्ज्ञान किंवा गट फिलिंग म्हणतो. लेखकांच्या मते लांब केस आपली आभा किंवा ऑरिक फील्ड म्हणजे आपल्या शरीराभोवतीचं ऊर्जा कवच विस्तारतात. अच्छा. यामुळे आपण अधिक ऊर्जा आणि माहिती ग्रहण करू शकतो. केस हे आपल्या मज्जासंस्थेचाच एक विस्तार मानले गेले आहेत. मग याचा उलटा अर्थ असा होतो का की जेव्हा आपण केस कापतो किंवा त्यावर रासायनिक प्रक्रिया करतो तेव्हा आपण नकळतपणे आपला हा नैसर्गिक अँटेना कमजोर करत असतो? या स्रोतांनुसार अगदी तसंच होतं. केमिकल ट्रीटमेंट्स किंवा अतिउष्णतेमुळे केसांची नैसर्गिक रचना, त्यांची ऊर्जा ग्रहण करण्याची क्षमता बिघडते. म्हणजे रेडिओच्या अँटेनावर गंज लागल्यासारखं. अगदी. सिग्नल नीट लागत नाही. परिणामी आपलं अंतर्ज्ञान कमजोर होऊ शकतं. या लेखांमध्ये आपल्याकडच्या काही दैनंदिन सवयींचाही उल्लेख आहे. जसे की केसांना तेल लावणे. आपण तर ते फक्त केसांच्या आरोग्यासाठी चांगलं मानतो. हो, पण यामागेही ऊर्जाविज्ञान आहे. तेल लावण्याला या स्रोतांमध्ये एक ग्राउंडिंग प्रक्रिया म्हटलं आहे. ग्राउंडिंग म्हणजे आपल्या मनातील विचारांची धावपळ कमी करून अधिक स्थिर आणि शांत होणं. जसं झाडाची मुळं त्याला जमिनीत घट्ट धरून ठेवतात, तसं तेल लावण्यामुळे आपली विखुरलेली ऊर्जा स्थिर होते, मज्जासंस्था शांत होते. वाह. लेखांमध्ये नारळाच्या तेलाचा संबंध चंद्र ऊर्जेशी म्हणजे शांततेशी आणि तिळाच्या तेलाचा सूर्य ऊर्जेशी म्हणजे चैतन्याशी जोडला आहे. आणि वेणी घालण्याबद्दल काय? आपण आधी देवींच्या संदर्भात बोललो, पण सामान्य स्त्रियांच्या बाबतीतही याला तेवढंच महत्त्व दिलं आहे का? हो, दिला आहे. प्राचीन काळी स्त्रिया दिवसभर आपली ऊर्जा बाहेरच्या कामांमध्ये वाया जाऊ नये म्हणून केस वेणीत बांधून ठेवत. ऊर्जा साठवून ठेवण्यासाठी. हो, ती एक पद्धत होती. आणि सण समारंभात किंवा विशेष प्रसंगी जेव्हा त्यांना आपला प्रभाव वाढवायचा असे तेव्हा त्या केस मोकळे सोडत. तर वेणी आणि मोकळे केस हे केवळ 2 हेअरस्टाईल नाहीत, ते ऊर्जेच्या व्यवस्थापनाचे 2 मार्ग होते. इथे खूप विरोधाभासी पण तितकंच मनोरंजक उदाहरण दिलं आहे. सैन्यामध्ये केस अगदी लहान ठेवण्याचा नियम असतो. जर लांब केसांमुळे अंतर्ज्ञान वाढतं तर सैन्यात ते का कापले जातात? या स्रोतांनुसार यामागे एक विशिष्ट मानसशास्त्रीय आणि ऊर्जाशास्त्रीय कारण आहे. सैनिकांकडून काय अपेक्षित असतं? आज्ञाधारकता. बरोबर. त्यांची स्वतःची अंतर्ज्ञान शक्ती म्हणजे इंट्युटिव्ह डिसिजन मेकिंग कमी करून त्यांना वरिष्ठांच्या आदेशांवर अवलंबून ठेवण्यासाठी केस लहान ठेवले जातात, असे या लेखांमध्ये म्हटले आहे. म्हणजे बाह्य वातावरणाची सूक्ष्म जाणीव कमी झाल्यामुळे ते अधिक शिस्तबद्ध राहतात. एक प्रकारे हो. किंवा शीख ते लांब केस ठेवत. मग त्यांचा दृष्टिकोन वेगळा होता का? निश्चितच. त्यांचा भर वैयक्तिक शौर्य, अंतर्ज्ञान आणि सिक्स्थ सेन्सवर होता. त्यांना रणांगणात क्षणात निर्णय घ्यावे लागत, जे बाह्य आदेशांवर अवलंबून नसत. अगदी. लांब केस त्यांना सभोवतालच्या धोक्याची अधिक चांगली जाणीव करून देत असं मानलं जात असे. तर एका बाजूला शिस्तीसाठी केस कापणे आणि दुसऱ्या बाजूला अंतर्ज्ञानासाठी केस वाढवणे असे 2 भिन्न दृष्टिकोन दिसतात. भावना आणि केसांचाही संबंध जोडलाय. जसं की दुःखाच्या प्रसंगी केस मोकळे सोडले जातात. हो, यामागेही ऊर्जेचं विज्ञान आहे. शोकाच्या वेळी किंवा भावनिक कल्लोळातून जात असताना केस मोकळे सोडणे म्हणजे आत साचलेली नकारात्मक किंवा जड ऊर्जा बाहेर टाकण्याचा एक मार्ग आहे. आणि आत्मनियंत्रणाची गरज असताना तेव्हा केस घट्ट बांधण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून ऊर्जा आतमध्ये स्थिर राहील. त्याच्या कलांशी जोडलेले आहेत. हो, जसे की पौर्णिमेला केस मोकळे ठेवून ध्यान करणे. बरोबर. कारण पौर्णिमेला वैश्विक ऊर्जा आणि चंद्राची ऊर्जा सर्वोच्च स्तरावर असते.
ही ऊर्जा जास्तीत जास्त ग्रहण करण्यासाठी केस मोकळे ठेवले जातात, म्हणजे आपला अँटेना पूर्ण क्षमतेने काम करू शकेल. आणि अमावस्येला? अमावस्येला ऊर्जा आतल्या बाजूला वळलेली असते, तेव्हा वेणी घालून ध्यान केल्यास अंतर्मुख होण्यास मदत मिळते. थांबा, इथे एक असा दावा केला आहे जो या सगळ्यांपेक्षा खूप मोठा आणि गूढ आहे. तो म्हणजे केसांमध्ये आपल्या मागच्या जन्मांच्या आठवणी म्हणजे मेमरीज सूक्ष्म रूपात साठवलेल्या असतात. यावर या स्रोतांमध्ये अधिक काही सांगितलं आहे का? हो, ही एक खूपच गहन संकल्पना आहे. या विचारांमागील मूळ कल्पना अशी आहे की आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये केवळ या जन्माचीच नाही, तर अनेक जन्मांची माहिती सूक्ष्म रूपात साठवलेली असते. आकाशिक रेकॉर्डसारखं. अगदी तसंच काहीसं. केस हे आपल्या चेतनेचा भाग असल्याने त्यांच्यातही ही माहिती साठलेली असते. म्हणूनच मृत्यूनंतरही केस आणि नखं काही काळ वाढत राहतात. हो का? हो, कारण त्यांच्यातील चेतनेचा अंश लगेच नष्ट होत नाही. केस आपल्या संपूर्ण जीवनातील घटनांचे एक सूक्ष्म रेकॉर्ड ठेवतात, असं हे लेखक मानतात. हे सगळं ऐकून खरंच थोडं थांबून विचार करायला हवा. म्हणजे केसांची एक साधी वेणी घालण्यापासून ते तेल लावण्यापर्यंतच्या प्रत्येक कृतीमागे एवढा खोल विचार असू शकतो. तर मग या सगळ्या चर्चेचा आणि या स्रोतांचा नेमका निष्कर्ष काय काढायचा? निष्कर्ष हाच की या स्रोतांनुसार आपण केसांकडे केवळ एक फॅशन ॲक्सेसरी म्हणून न पाहता आपल्या चेतनेचा आणि ऊर्जेचा एक विस्तार म्हणून पाहावं. आजच्या काळात आपण केमिकल्स, हीटिंग टूल्स आणि सततच्या स्टायलिंगच्या नावाखाली नकळतपणे आपला हा नैसर्गिक अँटेना खराब करत आहोत. ज्यामुळे वैश्विक ऊर्जेशी आणि आपल्या स्वतःच्या अंतर्ज्ञानाशी असलेलं आपलं कनेक्शन कमकुवत होत आहे, असा या लेखांचा इशारा आहे. तर आज आपण या स्रोतांच्या आधारे पाहिलं की केस हे केवळ आपल्या शरीराचा भाग नसून ते आपल्या चेतनेला, भावनांना आणि ऊर्जेला ब्रह्मांडाशी जोडणारं एक शक्तिशाली माध्यम असू शकतात, असा एक दृष्टिकोन अस्तित्वात आहे. अगदी. आणि आजच्या चर्चेनंतर ऐकणाऱ्यांच्या मनात हा विचार नक्कीच येऊ शकतो की केसांची निगा राखण्याची आपली जी रोजची कृती आहे, तिला केवळ एक बाह्य सौंदर्योपचार न मानता एक आत्मसन्मानाचा आणि ऊर्जेच्या संवर्धनाचा सराव मानलं तर आपल्या स्वतःच्या अनुभवात काय बदल होऊ शकेल? हा विचार करण्यासारखा आहे. आता प्रश्न फक्त एवढाच नाही की केस लांब ठेवावेत की छोटे. खरा प्रश्न हा आहे, तुम्ही तुमच्या केसांना फक्त शरीराचा भाग समजता का, की चेतनेचा विस्तार? प्रत्येक स्त्रीचे केस तिच्या आतल्या सुप्त शक्तीचं प्रतिबिंब आहेत. जेव्हा तुम्ही केसांचा आदर करता, तेव्हा तुम्ही स्वतःच्या ऊर्जेचा आदर करता. जर हा एपिसोड तुमच्या आत काही हलवून गेला असेल, तर हा व्हिडिओ लाईक करा, नवल शिंदे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे विचार किंवा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. कारण हे ज्ञान जितकं पुढे जाईल, तितकी जागृती वाढेल.